नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी. तर आज आपण कोणफलची खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी हा कोणफल घेतलेला आहे. हा बघा, शेतातून काढलेला आहे आत्ताच, आणि तो आपण आज करणार आहोत. तर पहिला मी हा कट करून स्वच्छ धुवून घेते. इथे हा मी कोणफल कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा आपल्याला भरपूर पाण्यामध्ये धुवायचा आहे, कारण की याला माती वगैरे लागलेली असते. तर आपल्याला आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आता हा आपण उकडून घेणार आहोत. तर इथे आपण हा कोणफल शिजवून घेतलेला आहे. तर कोणफल शिजवण्यासाठी मला बरोबर 20 मिनिटं लागलेली आहेत. मी मीडियम गॅसवर हा शिजत ठेवलेला. आता आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहे. तर सालं तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता, किंवा अशी सुरी घ्यायची आणि अलगद असं साल काढून घ्यायचा. हे असं अशा प्रकारे सर्व आता सालं मी काढून घेते. तर इथे सर्व कोणफलची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता आपण याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करून घेऊ शकता. आणि मीठ टाकताना ना कोणफलमध्ये एकदम बरोबर टाकायचं, म्हणजे नंतर आपल्याला टाकावं लागत नाही आणि कोणफलला सुद्धा ते व्यवस्थित लागतं. तर आपण टोप गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमचा साजूक तूप. थोडं तूप विरघळून घ्यायचं आपल्याला. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं. जिरं इथं आपलं छान असं फुललेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते, इथे मी 2 मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता. हे आपण आता मिक्स करून घेऊया. हे कोणफल आहे ना, ते तुम्ही नुसतं मीठ टाकून उकडून खाल्लं ना तरी खूप भारी लागतं. पण आज आपण याची खिचडी बनवणार आहोत. ती सुद्धा खूप छान लागते. आता आपली मिरची आपली परतून झालेली आहे. आता उकडलेला कोणफल आपण याच्यामध्ये टाकून देऊ. मिक्स करून घेऊया. हे बघा, आता मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी चवीसाठी साखर घालते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी जाणार आहे. हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅसवर एक 2-3 मिनिटं आपण हे ठेवून देणार आहोत. तिथे आपली 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता इथे आपली खिचडी ही रेडी झालेली आहे मस्त अशी. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली मस्त अशी कोणफलची खिचडी तयार झालेली आहे. ही इतकी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्की करून बघा या शिवरात्रीला. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.